दिंडू रोड स्थित नवरचना प्रतिष्ठान में भारत स्काउट एंड गाइड जिला कार्यालय तथा जिला परिषद शिक्षा विभाग और नवरचना प्रतिष्ठान के संयुक्त तत्वावधान में स्काउट्स और गाइड्स के 43वें जिला सम्मेलन का आयोजन किया गया। इस कार्यक्रम का उद्घाटन मान्यवरों की उपस्थिति में आज संपन्न हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता माध्यमिक शिक्षा अधिकारी आशा गरुड़ ने की, जबकि उद्घाटन माननीय नगर निगम आयुक्त धैर्यशील जाधव के द्वारा किया गया। कार्यक्रम के मुख्य अतिथियों के रूप में शिक्षा अधिकारी संजय रसाणे, सुनील पोलास, मंगेश नरवाड़े, गजानन वाघमारे, शौकत पठान, वाला साहब राखे, उपेंद्र दुधगावकर, जया जादव, मिलिंद तायड़े, स्वागत अध्यक्ष नवरचना प्रतिष्ठान के अध्यक्ष प्रहलाद मोरे व गंगा सागर मोरे सहित अन्य गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति रही। 3 दिवसीय इस जिला सम्मेलन के दौरान विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। 15 जनवरी को शोभा यात्रा और सत्र मान्यवरों की उपस्थिति में आयोजित होंगे। आज उद्घाटन समारोह का संचालन सारिका पतंगे और राजश्री वाघ ने किया, जबकि धन्यवाद ज्ञापन विद्याताई लटपटे ने किया। 4 दिवस देण्यात येणार आहे। आपण पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। काय सांगाल सर? या दुर्गापूर सर या ना, काय सांगाल सर? काय प्रतिक्रिया? आज भारत स्काउट गाईड परभणी आणि जिल्हा परिषद परभणी आयोजित आणि नवरचना प्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या 4 दिवसीय भारत स्काउट गाईड स्पर्धेच्या उद्घाटनाचा आज कार्यक्रम होता। लहानपणापासून चांगल्या गुणांचं रोपण विद्यार्थ्यांमध्ये होणं आणि पुढे भविष्यामध्ये एक सुजान आणि संस्कारक्षम नागरिक निर्माण करणं हा एक या संस्थेचा किंवा या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा हेतू असतो। मला वाटतं 4 दिवसामध्ये स्वावलंबन, शिस्त, स्वयंपूर्ण विद्यार्थी समाज होणं यासाठी 4 दिवसामध्ये विविध माध्यमातून शिबिरामध्ये धडे दिले जातात। एकत्र बसून विविध कलागुणांची जोपासना होते, विविध गुणांचं आदान प्रदान होतं। अशा वेळेस अशा प्रकारचे जे मेळावे आहेत ते फार गरजेचे असतात। विद्यार्थी दशेमध्ये समृद्ध विद्यार्थी आणि समृद्ध समाज हा निर्माण करण्यासाठी हे मेळावे फार गरजेचे आहेत। मला वाटतं आजचा हा एक मेळाव्याचा स्तुत्य उपक्रम या संस्थेने आयोजित केला आणि नक्कीच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक चांगली संधी निर्माण होण्याची आज या अनुषंगाने आपल्याला आशा आहे आणि नक्की खात्री देखील आहे।